जय श्री कृष्ण बालमित्रांनो. मग तुम्हाला अशा छान छान वेदातल्या गोष्टी आवडतात का? छोट्या छोट्या गोष्टी. आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत. आपल्या गोष्टीचं नाव आहे दीपपूजा आणि दीपदान. बघा, ह्या गोष्टी कोण सांगते माहिती आहे का तुम्हाला? श्री लक्ष्मी नारायण लक्ष्मीला सांगत आहेत. लक्ष्मीने विचारले आणि नारायणाने सांगितले की अधिक महिन्यात दीपपूजा करणे आणि सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान करणे हे कृत्य फारच पुण्यकारक आहे. दानामुळे माणसाची सर्व पातळी दूर होतात, मनाला उत्साह येतो, आयुरारोग्य, संतती, संपत्ती, सुख, शांती, समाधान प्राप्त होते. दिव्याला दररोज नियमाने मनापासून नमस्कार जरी केला तरी ती सर्व फळे प्राप्त होतात. ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, गंगेवर जायचं, आंघोळ करायची आणि एक ब्राह्मणाला दीपदान करायचं. तूपवातीसह प्रज्वलित करून ठेवावा आणि नंतर श्री गणेश, पुरुषोत्तम, राधिकेसह श्रीकृष्ण यांनी त्या दिव्याची पूजा षोडशोपचारे करावी व दीप ब्राह्मणाला देऊन टाकावा. त्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, पात्र, अन्न, शिदा, मिष्टान्न, भोजन आणि तांबूळ, विडा, दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्या दिवशी आपतेष्टांना पूर्णाच्या धोंड्याचं भोजन द्यावं. जावयाचा सत्कार करावा. जावयाला किंवा ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा 33 अनारसे दान द्यावे. बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे सुद्धा चालतील, फक्त सगळे 33 या प्रमाणात असले पाहिजे. आणि मग तो एक जो गरीब ब्राह्मण होता त्यांनी ठरवलं की आपण आता आपल्याकडे तर खूप संपत्ती नाही आहे, म्हणून मग तो काय करायचा, रोज गंगेवर जात होता आणि तिथून आला तर तो दिव्याची पूजा करत होता आणि त्यांनी अखंड नंदादीप लावून ठेवला. आणि मग ज्या दिवशी त्याला दीपदान करायचं होतं त्या दिवशी तो गंगेवरूनच एका गरीब ब्राह्मणाला घेऊन आला आपल्या घरी. आणि आल्यानंतर त्यांनी त्याच्या घरी काय झालं की त्याच्या घरामध्ये होता एक उंदीर. तो उंदीर वाट घ्यायला गेला दिव्यातली. त्याच्या घरात होती मांजर. मांजरीने ते बघितलं आणि मांजरीने त्या उंदरावर झडप घातली. आणि काय आश्चर्य, त्या दिव्यावर जी काजळी आली होती ती काजळी निघून गेली आणि हा दिवा इतका तेजस्वी झाला, इतका लख्ख प्रकाश त्याचा पडला. आणि अधिक महिन्यातील कृष्ण एकादशीची रात्र होती. सुशर्म्याने रात्रभर ब्राह्मण जागरण केले. देवाजवळच्या नंदादीपाच्या प्रकाशात त्याने अधिक महिन्याची पोथी वाचली आणि मग तो नंदादीप मांजराने उंदरावर उडी घेताच तिचा धक्का लागून तो खूप प्रकाशित झाला मांजर अंगणात. आणि मग तो जेव्हा आंघोळ करून ब्राह्मणाला दान देण्यासाठी तो ब्राह्मणाला घेऊन आला, पण तो घरी येऊन बघतो तर काय, त्याच्या दारात ती मांजर मरून पडले होते. सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पाहत विचार करीत होते. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले आणि विमानामधील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले. आणि सुशर्मापुढे हात जोडून नम्रपणाने ते देवदूत म्हणाले, चला महाराज, विमानात बसा. ह्या मांजराच्या हातून रात्री नकळत दीपपूजा घडली, म्हणून त्यांचा उद्धार झाला आणि आपण सतत या अधिक महिन्यात दीपपूजा केली. आज आपण दीपदान दिले. या पुण्याईमुळे तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले आहे. नंतर तो सुशर्माही विमानात बसला. ते विमान आकाशमार्गे निघून गेले. ब्राह्मण करून पाहत राहिला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, दीपपूजा आणि दीपदान याचे अधिक महिन्यातील हे असे श्रेष्ठ फळ मिळत असते. आता पुढील 7व्या अध्यायात मी तुला दीपविघ्ननाची एक कथा सांगणार आहे, ती तू चित्त देऊन ऐक. मग अशा सुंदर सुंदर गोष्टी आपण आता पुढच्या गोष्टीत परत आपण ती पुढची गोष्ट ऐकणार आहे. जय श्री कृष्ण.